मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे। विवेके देह बुद्धी सोडून ध्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। या ठिकाणी मनाला उपदेश समर्थाने केलेला आहे, मनाला मार्गदर्शन केलेलं आहे। खर तर ते मन काय आहे ते आधी आपण जाणून घेतलं पाहिजे, त्या मनाची आधी ओळख करून घेतली पाहिजे। मनुष्य कर्म करत असताना, कार्य करत असताना काही वेळेला माणसाची द्विधा अवस्था होत असते, आणि मग ती द्विधा अवस्था झाली की मग माणूस काय बोलतोय माहितीये का, माझं एक मन बोलतंय अमुक करावं आणि दुसरं मन बोलतंय नाही करावं। खर तर दोन मन नाहीयेत, मन एकच आहे, अवस्था द्विधा झालेली आहे। आणि म्हणून सर्वप्रथम आपण त्या मनाला जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे। मन दिसत नाही, पण मन आहे याची अनुभूती, याची प्रचिती घेता येते। आपलं स्वतःला मन ओळखता येत नाही, इतरांचं काय ओळखणार आपण। आपल्याच बाजूला बसलेल्या गोड गोड बोलणाऱ्या, आपल्याशी गोड गोड बोलणाऱ्या माणसाचं मन आपण ओळखू शकत नाही। खर तर आपल्यावर अपार प्रेम करणारे, जीवापार प्रेम करणारे आपल्या आई वडील सुद्धा मुलाचं मन ओळखू शकत नाही, किंवा त्याच्याही पलीकडे जर जाऊन सांगायचं झालं तर कधीतरी ते पती पत्नी कार्य करत असताना असं म्हणतात, आपले शरीर जरी वेगळे असले तरी मन मात्र एक आहे। पण ते सुद्धा एकमेकाचं मन ओळखू शकत नाही, जाणू शकत नाही। जे मन आपल्याला सहज कळत नाही, पाहता येत नाही, त्या मनाला उपदेश या ठिकाणी समर्थाने केलेला आहे, त्या मनाला मार्गदर्शन केलेलं आहे। आणि म्हणून ते मन आधी जाणलं पाहिजे। कारण या श्लोकामध्ये समर्थांनी पहिल्या चरणामध्ये मनाला हाक मारलेली आहे, मना मानसी दुःख आणू नको रे। आणि मग त्या मनाकडे दुःख कशामुळे येतंय त्याचा विचार आपण करायला हवा। दुःख प्राप्त कशामुळे होतंय, दुःख का येतंय, दुःख का होतंय, कशामुळे दुःख होतंय त्याचा विचार आपण करायला हवा। कर्मावर सगळं अवलंबून आहे, हे सगळं गुणापासी गती। दासबोधामध्ये समर्थ ओळख करून देत असताना, आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, हे सगळं गुणापासी गती, सगुण भाग्य श्री भोगती, अवगुणास दरिद्र्य प्राप्ती, यदर्थी संदेह नाही। पाप कर्म जर घडली तर दुःख ठेवलेलं आहे, कर्मावर अवलंबून आहे, पाप कर्मावर अवलंबून आहे। आणि त्याच्याही पुढे जर गेलो आपण तर दुःख माणसाला होत आहे ममत्व निर्माण झाल्यानंतर। एखादी वस्तू माझी म्हणून स्वीकारलं ना की मग ती वस्तू बाजूला झाल्यानंतर, हरवल्यानंतर माणसाला दुःख होतंय, शोक करावा लागतो। बघा ना, साधं उदाहरण आहे, एखाद्या वेळी एखाद्या दुकानामध्ये जर आपण पेन घ्यायला गेलो, पेन लेखनी, जर आपण पेन घेतला त्याच्याकडून, आपण आधी सांगतोय काका मला पेन हवाय, दुकानदाराला सांगतोय दादा काका मला पेन हवाय, काय असेल ती किंमत घ्या, अगदी 5 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत आपल्यासाठी, त्याच्यापेक्षाही पुढे आहेत, हजारो रुपयापर्यंत असतील, त्याच्याशी आपल्याला आवश्यकता नाहीये। सर्वसामान्य मध्यमवर्गीय मनुष्य जास्तीत जास्त 150-200 रुपयाचा पेन वापरू शकतो, 250-300 रुपयाचा। जेव्हा तो पेन घ्यायला जातो ना त्यावेळेला त्या देणाऱ्याला सांगतोय तो दादा पेन जरा लिहून दाखवा, लिहितोय का बघा।
व्यवस्थित शाई सोडतोय ना तो कितीला आहे? त्याने किंमत सांगितली 250 रुपयाला पेन आहे म्हणे. 250 रुपयाला पेन आहे. ठीक आहे म्हणे, लिहून दाखवा. आता ज्या वेळेला तो लिहायला जातो त्यावेळेला काही वेळेला तो पेन लिहत नाही. आतली शाई जी असते ती एक घट्ट झालेली असते आणि जास्त दिवस जर झाले असतील तर तो काही अंशी लिहत नाही. मग अशा वेळी तो पेन बघितल्यानंतर त्या घेणाऱ्याला दुःख होत नाही, कारण तो अजून त्याचा नाहीये. अजून त्याचा नाहीये तो. फक्त आतापर्यंत त्यांनी फक्त सांगितलेले मला पेन हवा आहे, किंमत विचारलेली आहे, पण तो पेन त्याचा नाहीये. आणि म्हणून लिहित नाही म्हणून त्याला काही दुःख नाहीये. दुसरा पेन दाखवला, तो बघितला, व्यवस्थित लिहितोय, आणि मग तो पेन त्याने घेतला, खिशाला लावला. 2 दिवसानंतर तो पेन त्याच्याकडून हरवला. आता मात्र दुःख आहे, कारण आता तो पेन त्याचा आहे. माझं म्हणून स्वीकारलं ना की ती वस्तू, ती गोष्ट हरवल्याचं आपल्याला दुःख होत असतं. म्हणून मनाला या ठिकाणी समर्थ ओळख करून देतात, हाक मारतात, मना मानसी दुःख आणू नको रे. एक म्हणजे पापकर्म, ममत्व, माझं, मी म्हणून ज्या ठिकाणी निर्माण झालं ना की मग त्या ठिकाणी काय होतंय माहितीये का? दुःख होतंय. कसं दुःख होत आहे? मग त्याची ओळख पुढच्या चरणामध्ये समर्थ करून देतात. मना सर्वथा शोक चिंता नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. शोक मनुष्य कधी करतोय? ज्या वेळेला आपलं, माझं म्हणून स्वीकारतो आणि ती वस्तू बाजूला झाली की त्याला शोक करायचं येते. देहाविषयी जरी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं ना, देहाविषयी, हा देह माझा आहे, हे शरीर माझं आहे, तरी सुद्धा माणसाला दुःख होत असतंय, शोक करावा लागत असतो, चिंताग्रस्त होत असतो मनुष्य. आणि म्हणून संत म्हणतात, मेल्यानंतर माणसाला जी जाळते तिला चिता म्हणतात. मेल्यानंतर माणसाला जी जाळते ना तिला चिता म्हणतात, पण जिवंतपणी म्हणजे सजीवाला जी जाळते तिला चिंता म्हणतात. जिवंतपणी माणसाला जाळणारी जर कोणी असेल तर तिला चिंता म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, मना सर्वथा शोक चिंता नको रे. मी देह आहे अशा संकुचित वृत्तीमध्ये जर माणसाने कार्य केलं तर मग त्याला शोक आणि चिंता करावी लागते. हे शरीर माझं आहे, हा देह माझा आहे, डोळे माझे आहेत, कान माझा आहे, दात माझे आहेत, जीभ माझी आहे, तोंड माझं आहे, हात माझे आहेत, पाय माझे आहेत, हे संपूर्ण शरीर माझं आहे. मग नक्कीच त्याला कुठेतरी ते बाजूला झाल्यानंतर, त्याचं सामर्थ्य कमी झाल्यानंतर, कानातून ऐकायला कमी आल्यानंतर त्याला चिंता करावी लागते, शोक करावा लागतो. डोळ्यातून दृष्टी कमी झाल्यानंतर मग त्याला शोक करावा लागतो, चिंता करावी लागते. हातपाय चळचळा कापायला लागल्यानंतर मग त्याला ते दुःख होत असतं. माझं स्वीकारलं ना की मग त्या ठिकाणी दुःख येत असतं. संतांची ओळख करून देत असताना त्या ठिकाणी कुत्रा चावतोय. संत म्हणतात, कुत्ता जाने या चमडी जाने. कुत्रा आणि माझी चामडी, कुत्रा आणि चामडी काय असेल ते बघून घेतील, त्याच्याकडे माझं लक्ष नाहीये, ते मला काय महत्वाचं वाटत नाहीये. जरा सुद्धा शरीरावर प्रेम नाहीये, जरा सुद्धा मी देह आहे, माझा देह आहे ही भूमिका नाहीये. त्याच्या पलीकडे गेलेलं असते ते मन. सर्वांगाने देव होऊन राहिलेलं, ब्रह्मरूप होऊन राहिलेलं, तिथं मी पण उरत नाही. जिथे मी पण आला ना, मी करतोय, माझ्यामुळे आहे, माझ्यामुळे सगळं चाललंय, मी करतोय म्हणून सगळं काही पाहायला मिळतंय, मग तिथे दुःख आहे, शोक आहे, चिंता आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मोठेपणा घेतला माणसाने, एकदा मीपणा घेतला ना की तिथे सगळं चालतं.
म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. मोठेपणा आला ना की तिथे सगळं आलं. मग शोक आले, चिंता आली, दुःख आलं. म्हणून लहानपण तुका म्हणे व्हावे लहानाहून लहान, मुंगी होऊन साखर खाता आली पाहिजे, हे संतांचं म्हणणं आहे. मी म्हणून ज्या ठिकाणी आपण उभा राहिलो त्या ठिकाणी अहंकार निर्माण व्हायला वेळ लागत नाही, तो अभिमान यायला वेळ लागत नाही, गर्व ताठा सगळे येत असतात, ते सगळे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. म्हणून या देहाविषयी जरा सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व नको. त्याला उदासीनता म्हणतात. उदासीनता. कार्य करत आहे तो, पण तिथे कार्य करण्यासाठी देह पुढं नाही. देहबुद्धी म्हणतात त्याला. देहबुद्धीने हे सगळं कार्य पुढे घडत असत. देहबुद्धी अधीन मनुष्य झाला ना, देहबुद्धी एकदा पुढे कार्य करायला लागली ना की मग दुःख आहे, चिंता आहे, शोक आहे. म्हणून विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. कसे म्हणतात बघा समर्थ, ज्या देहबुद्धीमुळे जिथं मी पण आलं, मी करताय, मी देह आहे, संकुचित वृत्ती, शरीर माझं आहे, याला देहबुद्धी म्हणतात. आणि ही देहबुद्धी ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी सगळं आहे. सगळं म्हणजे शोक आहे, चिंता आहे, दुःख आहे, सगळं. या देहबुद्धीपासून जर बाजूला व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, मोकळं व्हायचं असेल, तर त्यासाठी विवेक पाहिजे. आणि तो विवेक संतांच्या श्रवणातून प्राप्त होत असतो. संतांच्या श्रवणातून प्राप्त होत असतो तो विवेक. विवेक आहे, आणि एकदा विवेक प्राप्त झाला की देहबुद्धी बाजूला सारली जाते. बरोबर त्या देहबुद्धीची ओळख घेऊन तिला बाजूला सारली जाते. विवेके देहबुद्धी सार आसार निवडण्याचं, सत्य असत्य कळवून घेण्याचं ज्ञान म्हणजे विवेक. सत्य काय असत्य काय ज्याच्याने कळतंय त्याला विवेक म्हणतात. सार काय आसार काय हे ज्याच्याने कळतंय त्याला विवेक म्हणतात. विदेह म्हणजे देहबुद्धी बाजूला सारून विदेहीपणे मुक्ती भोगीतच हवी. देहबुद्धी बाजूला सारून आणि विदेह अवस्था प्राप्त करून घेणं हे विवेकाच्याच योगाने होत असते. हे विवेकानेच होत असते. विवेक जर नसेल तर देहबुद्धी ओळखू पण शकत नाही आणि देहबुद्धीपासून बाजूलाही होऊ शकत नाही. म्हणून उदासीनता असावी. देही असून विधेयी त्याला म्हणतात. कार्य करायचंय पण देहाने तिथे अडकायचं नाहीये. मी करता म्हणून त्या ठिकाणी उभं राहायचं नाहीये. त्याचं श्रेय आपण घ्यायचं नाहीये. मी आहे म्हणून हे चाललंय, अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारची कर्म त्या ठिकाणी दिसता कामा नाही. त्याला विधेय म्हणतात. जगणं आहे, वागणं आहे, पण ते कशा पद्धतीने आहे? देवाने दिलंय आयुष्य, देवाने दिलंय देह, म्हणून तो देह कार्य करतोय. देवाने दिलेलं आयुष्य त्या देव कार्यासाठी आम्हाला खर्ची घालायचं आहे. त्याला एक दासबोधामध्ये एक शब्द आहे, जीवनमुक्त. जीवनमुक्त असा शब्द आहे त्याला. हा, आणि त्या जीवनमुक्ताची ओळख करून देताना समर्थ त्या दासबोधामध्ये तिथे म्हणतात, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. म्हणजे त्यांचं शरीरावर प्रेमच नाहीये. अंतरात्मा असताना, शरीर गेल्यानंतर, अंतरात्मा गेल्यानंतर काय झालं यापेक्षा ते महत्व याला देत असतात, अंतरात्मा असताना त्या देहाने काय केलं हे महत्वाचं असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी देहबुद्धी बाजूला सारून विवेकाने, बरं का, विवेकाने देहबुद्धी बाजूला सारून आणि मग विदेह अवस्थेने त्या ठिकाणी कार्य पाहायला मिळतंय. विदेहीपणे मुक्ती भोगीत झाली. देहबुद्धीच्या अधीन राहून मुक्ती भोगायचं लांब गेलं, मुक्त होणारच नाही, तर मुक्ती भोगायचा प्रश्नच राहणार नाही. देहबुद्धीच्या अधीन राहून मुक्ती नाही कळणार, मुक्ती नाही प्राप्त, मुक्त होता येणार नाही देहबुद्धीच्या अधीन. देहबुद्धीपासून मुक्त व्हायचं आहे. आणि देहबुद्धीपासून मुक्त झाल्यानंतर मग विधेय अवस्था स्थिती होते आणि मग त्याला म्हणतात मुक्त अवस्था. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी.
हरीर करता हरीर भोगता त्याला म्हणतात. देहाचं कुठल्याही प्रकारचं मी पण तिथे उरत नाही, देहाचं कुठल्याही प्रकारचं कार्य त्या ठिकाणी उरत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. कशी अवस्था पाहिजे त्या ठिकाणी, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जय जय रघुवीर समर्थ.